नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ITC मार्स प्रतिनिधी कृष्णा देशमुख ITC मार्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आले आहोत वांग या पिकाची पाहणी करीता। तर शेतकरी मित्रांनो, शेंडे व फळ पोकळणारी अळी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणावेळी फळामध्ये नुकसान करते। ही अळी प्रथम पानाच्या देठात कोवळ्या शेंडात आत शिरून आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे वाकतात। पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळी पोखरून आत शिरते। प्रादुर्भावग्रस्त फुले व फळे न धरता वाळून सुकून जमिनीवर गळून पडतात। फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात प्रवेश करते। प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या सहित त्यांचा नायनाट करावा। प्रकाश सापळ्याचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत। रासायनिक नियंत्रणासाठी इमामॅक्टिन बेंझोएट 5% 10 ग्रॅम पंप किंवा क्लोराइट्रानिफ्लोर 18.50% 60 ते 80 मिली एकर प्रमाणे वापरावेत। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच प्ले स्टोअरवरून ITC मार्स ॲपला डाउनलोड करा।